प्रतिनिधी सन्माननीय दिलीप वळसे पाटील यांना आमची विनंती आहे की या भेसळीच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्षवेधी सूचना मांडा आणि जे जे लोक यामध्ये सामील झालेले आहेत या सगळ्यांना कडक शासन करा अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली होती। परंतु ज्यावेळी विधानसभेमध्ये दिलीप वळसे पाटील यांचं आम्ही ऐकलं त्यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे साहेबांना अजून एखाद्या खात्याची जबाबदारी द्या असं त्यांनी सांगितल्यानंतर एफडीए मधून त्यांना कमी करण्याचा डाव आहे की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये आली। मित्रांनो, मला अतिशय वाईट वाटतं की या भागामध्ये मगाशी उल्लेख झाला की मंचरची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे। खरं तर मंचर ही अतिशय पवित्र भूमी आहे आणि या भूमीचं नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत गाजवण्याचं काम ज्यांनी केलं जे आमचे राजकीय गुरु स्वर्गीय माजी खासदार किसनरावजी बानखेले साहेब असतील, शिक्षक मतदारसंघातील आमदार माजी आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब असतील आणि संत तुकाराम महाराजांचे पाऊल देखील या मंचर नगरीला लागलेले आहे, पांडवांचे देखील पाऊल या मंचर नगरीला लागलेले आहे। अशी ही पवित्र भूमी आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि या भूमीचं पावित्र्य आज खऱ्या अर्थानं या भेसळीच्या निमित्तानं या बोक्यांनी घालवलेलं आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। मला 1999-2000 सालापासून आम्ही गोवर्धन डेअरी, मी नाव घेतो, पराग डेअरी आणि गोवर्धन डेअरीच्या विरुद्ध आम्ही आंदोलनं केली। पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्याला आम्ही कोंडून घेतलं। 2001च्या माझ्याकडे बातम्या देखील आहेत। पण यांचे जे लाभार्थी आहेत, यांचे जे काही लोक आहेत, यांचे जे बगल बच्चे आहेत, या लोकांनी आम्हाला बदनाम करण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये सचिन बांगर या ठिकाणी असेल, अवसरीमध्ये सगळं ते घाण पाणी कॅनॉलमधून जायचं। आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागं त्या ठिकाणी साठवण केलेली आहे, पिंपळगावला जायचं। अरुण भाऊने आता उल्लेख केले त्यांच्या सख्या 2 बहिणी कॅन्सरने गेलेल्या आहेत। अवसरीत देखील कॅन्सरचे अनेक पेशंट आता आपल्याला आढळत आहेत। ही जी भेसळ आहे ही भेसळ देखील अतिशय भयानक आहे। आणि तुम्हाला पहिलं प्रदूषित पाण्याचं मी सांगतो। प्रदूषित पाण्यामुळं त्यावेळी जे पाणी पर्क्युलेशन करून विहिरीला जायचं, अनेक विहिरीमधले मासे त्या ठिकाणी गेलेले होते। अनेक लोकांना दुर्धर अशा प्रकारचे आजार झालेले होते। पूर्वी आपण ओढ्याला आळं करून किंवा झरा करून पाणी प्यायचं, नदीला झरा करून पाणी प्यायचं, परंतु आता कोणत्याही विहिरीचं पाणी हे पिण्यालायक राहिलेलं नाही। अगदी आरो प्लॅन्ट जरी झालेले आहेत तरी आरो प्लॅन्टचं पाणी देखील हे अतिशय चांगलं आहे असं म्हणता येणार नाही। तुम्ही लॅबमध्ये जर चेक करून घेतलं तर अतिशय भयानक वास्तव आज तुमच्या आमच्या समोर आहे। खरं तर भेसळीचं केंद्र जे झालं आणि भेसळीमध्ये काय काय वापरतात हे बघितल्यानंतर अतिशय अंगावर काटे येतात, वेदना होतात माणसाला। डिटर्जंट पावडर, शॅम्पू, डिटर्जंट पावडरच्या पाण्यामध्ये हात जर घातला तर हाताला सुरकुत्या पडतात आणि तेच जर दुधातून अगदी लहान मुलांच्या, गर्भवती महिलांच्या, वयस्कर लोकांच्या, अनेक लोकांच्या पोटामध्ये ते दूध जाऊन अनेक लोकांना आज कॅन्सर सारखे आजार झालेले आहेत। ही बाब अतिशय दुर्दैवी आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये हे घडणं हे खरंच अतिशय आपल्यासाठी भूषणावं नाही। खरं तर या गोष्टी दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत गेले असतील। ते गृहमंत्री होते, पोलीस खातं त्यांच्या अंडर होतं। ज्या ज्या या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी गृहमंत्र्यापर्यंत जातात कारण पोलीस सक्षम असतात। परंतु त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना माहीत नाही याबद्दल आता आपल्याला ठोस सांगता येणार नाही, परंतु त्यांना माहीतच नाही असं देखील म्हणणं आता उचित होणार नाही। त्यामुळं वळसे पाटलांनी देखील आंबेगाव तालुक्यातील जनतेचा खरं तर तळतळाट घेतलेला आहे। मी जबाबदारीने बोलतो। त्यांनी मंत्रिपद भोगली, त्यांना जी मंत्रिपदं मिळाली त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झाला नाही। त्यांचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्यांचा फायदा झाला। जे विरोधक आहेत त्या विरोधकांना त्रास देण्याचं काम मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी केलं। मग कोणाला लाईट मिळू नये, कोणाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्रास द्यायचा, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्ही आमच्या मागे उभे राहा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा प्रकारचा दुरुपयोग मंत्रिपदाच्या काळामध्ये त्यांनी केला आणि हे नक्कीच ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे। या ठिकाणी आमचे काही पत्रकार मित्र आहेत, ज्यावेळी निरगुड सरला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आणि ही बातमी पत्रकारांनी
मीडियाला दाखवली, या पत्रकारांवर 353 गुन्हा दाखल झाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून. सगळ्या पत्रकारांच्या बरोबर आम्ही स्वतः विरोधी पक्ष नेत्यांना जाऊन भेटून आलो. पत्रकार आमचे मित्र गालातल्या गालात हसतात आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही एकटं सोडणार नाही, शेवटपर्यंत आम्ही तुमच्या मागे उभं राहू. त्या दिवशी आम्ही संजय राऊत साहेबांना देखील सांगितलं, बिबट्याच्या आंदोलनामध्ये जवळपास 1500 लोक होती आणि या 1500 लोकांमधून फक्त ठराविक लोक गुन्हे दाखल केले, तोंड बघून गुन्हे दाखल केले. आणि ही गोष्ट अतिशय वाईट आहे. मी वळसे पाटील आम्हाला एका कार्यक्रमात भेटले, म्हटलं साहेब तुम्ही चांगलं केलं नाही, तरी म्हटले मला वेळ मिळाला नाही तर मी अजून जाम केली असते. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी काम करणार असाल तर हे लोकशाहीला भूषणावं नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आमचा हा आंदोलनाचा लढा हा आमचा पहिल्यापासून जवळपास 25-30 वर्षापासून आमचा लढा राहिलेला आहे आणि जोपर्यंत आता या भेसळखोरांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. या भेसळीमुळे ज्या ज्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले, जे जे लोक कायमस्वरूपी अधू झालेले आहेत आणि ज्यांना प्राण गमवावे लागलेले आहेत, तर माझी सरकारला विनंती असणार आहे की या पोलीस प्रशासनाला विनंती असणार आहे की अशा लोकांवर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आता तुकाराम मुंडे यांनी तर FIR दाखल केलेला आहे, माझ्याकडे FIRची प्रत देखील आहे. आणि जो मुख्य आरोपी आहे संदीप लोढा, त्याला 2011 मध्ये एकाच आमच्या पत्रकार मित्रांनी, नाव नाही सांगत मी, त्यांनीच मला दिलं हे सगळं, परत त्या बिचाऱ्याला त्रास व्हायचा. 2011 मध्ये तो निर्दोष सुटला आणि त्यानंतर देखील त्यांनी ह्या कारवाया चालू ठेवलेल्या आहेत. आणि आता देखील तुकाराम मुंडे साहेबांनी हे सगळं दाखल केलेलं आहे, FIR दाखल केलेलं आहे त्यांच्या खात्याने. आता त्यांच्या खात्याने FIR दाखल केल्यानंतर पुढचं काम पोलिसांचं आहे. आपल्या तालुक्यातले पोलीस, मंचरचे पोलीस चांगले आहेत, 100% ते चांगला तपास करतील अशी मला खात्री वाटते. आंबेगाव तालुक्यामध्ये देखील यापूर्वी पोषण आहाराच्या माध्यमातून आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये दुधामध्ये आळ्या निघल्या, खिचडीमध्ये आळ्या निघल्या, अतिशय भयानक परिस्थिती. त्या ज्या ठिकाणी अन्नधान्य ठेवले त्याच्यामध्ये उंदराच्या लेंड्या, पाली सगळं आढळलं, तरी देखील शासनाने म्हणावा असं गंभीर कारवाई त्याच्यावर केली नाही. अंगणवाडीला जो पोषण आहार दिला जातो मित्रांनो, 8 शिट्ट्या केल्या तरी सुद्धा तो वाटाणा शिजत नाही आणि इतकी भयानक परिस्थिती आहे. त्या दिवशी ते सॅम्पल आम्ही घेऊन दाखवले, संजय राऊत साहेबांना दाखवले. त्याच्यामध्ये तर जे आहे ते घरी तर कोणी खाऊच शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकावं, ही लोक घेऊन ते ओढ्याला टाकून देतात, जनावरं देखील ते पोषण आहार खात नाही. अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. आता हे आंदोलन चालू असताना आमच्यावर, निकम साहेबावर त्यांचे लोक आम्हाला ट्रोल करतात. यांचे जे भाड्याचे काय फडणवीस साहेबांच्या भाषेत तट्टू आहेत, ही लोक जी यांचे डॉबरमॅन आहेत, ही डॉबरमॅन आमच्यावर आगपाखड करतात. हे पैसे घेऊन मॅनेज झाले. पण अरे बेट्यांनो, आमचा आंदोलनाकडं असणारं लक्ष विचलित करण्याचं कितीही तुम्ही काम केलं, अजिबात आम्ही आमच्या आंदोलनावर लक्ष आजूबाजूला विचलित करणार नाही. शेवटपर्यंत आम्ही हे आंदोलन तटेच नेऊ, तळास नेऊ, अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या पवित्र भूमी किंवा आपली भविष्य जी पिढी आहे ती पिढी बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं यांना माफी करण्याच्या ते लायकीचे राहिलेले नाहीत. त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांनी यापुढं एकत्र येऊन आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये आंदोलन अतिशय तीव्र करायचं आहे. जोपर्यंत या लोकांना शासन होत नाही, जोपर्यंत या भेसाळखोरांना फाशी होत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही. अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपण सगळेजण एवढ्या वेळ उन्हात बसून उन्हात तापलात तरी देखील आंदोलनामध्ये आपण शेवटपर्यंत उपस्थिती दाखवली. आपल्याला धन्यवाद देतो.